महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 70 लाख नवीन मतदार वाढले। राहुल गांधी यांनी हा दावा केलाय। शिर्डीमधल्या 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असंही त्यांनी म्हटलंय। लोकसभेमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। भारती, दोन वेगवेगळ्या पद्धतीचे दावे त्यांनी केले आहेत। एकीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले असं ते म्हणतायत, तर आणखी एक खळबळजनक असा दावा आहे तो म्हणजे शिर्डीतल्या 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे। नाही, हाच ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या गेल्या यावर टीका करत असताना राहुल गांधी आज जेव्हा भाषण करत होते लोकसभेत तेव्हा बोलले। त्यांनी म्हटलं की गेले कित्येक दिवस चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीने 70 लाख मतदार महाराष्ट्र विधानसभेपूर्वी वाढले। त्यांनी असं म्हटलं की 5 वर्षात जितके नवे वोटर जोडले गेले नाही तितके शेवटच्या 5 महिन्यात जोडले गेले। आणि ते सांगत असताना त्यांनी हे उदाहरण दिलं की शिर्डीमध्ये एक इमारत अशी आहे ज्या इमारतीचा पत्ता 7,000 मतदारांचा पत्ता म्हणून दिला गेलाय। आणि त्यांनी पुढे मागणी सुद्धा केलेली आहे की आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागणी करतोय की महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन संबंधीचा हा जो सगळा डेटा आहे, वोटर्सचा डेटा आहे, तो जारी केला जावा, आम्हाला दिला जावा आणि सगळ्यांना तो पाहता आला पाहिजे। कारण ज्या पद्धतीचे निकाल लागले आहेत आणि ज्या पद्धतीने असे मोठ्या प्रमाणात शेवटच्या क्षणी वोटर्स वाढले आहेत, मतदार वाढले आहेत, तर त्यात कुठेतरी काळबेर तर नाही ना, अशा पद्धतीची शंका निर्माण होते। त्यामुळे आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली। पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांनी त्यांचं भाषण केलं आणि एक मोठा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र निवडणुकीबद्दल उपस्थित केलाय। अगदी भारती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।